नमस्कार, रामकृष्ण हरी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण केरवा या तालातील लग्गी धातीन ताडा ताधीन धाडा ही लग्गी वाजवण्याची पहिली पद्धत पाहिली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी जी पद्धत सांगितली आणि आज जी मी पद्धत सांगणार आहे या दोन्हीमध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे. परंतु लग्गी वाजवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असली तरी असं वाटतं की या दोन्ही पद्धती सेम आहेत, सेम लग्गी आहे. परंतु तुम्ही जर हेडफोनचा वापर करून दोन्ही व्हिडिओमधल्या लग्गीच्या पद्धती ऐकल्या तर तुम्हाला तो सूक्ष्म फरक कळून येईल. तर मी तुम्हाला कृपया हेडफोन वापरण्याची विनंती करते. तर आजच्या लग्गीचे बोल आहेत धातीन धाडा ताधीन धाडा. मागच्या व्हिडिओमध्ये जी लग्गी सांगितली ती होती धातीन ताडा ताधीन धाडा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ताडाच्या ऐवजी धाडा वाजवायचा आहे. म्हणजे धातीन ताडाच्या ऐवजी धातीन धाडा वाजवायचा आहे. आणि ह्या धामुळे ही आजची जी लग्गी आहे ती पहिल्या लग्गीपेक्षा थोडीशी वेगळी वाजते. तर मी आधी तुम्हाला पहिली लग्गी वाजवून दाखवते आणि त्याला जोडून ही दुसरी लग्गी वाजवून दाखवते. म्हणजे दोन्ही मधला सूक्ष्म फरक आपणास कळून येईल. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जी लग्गी वाजवली होती ती अशा पद्धतीने होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जी लग्गी सांगणार आहे, आजची जी लग्गी आहे ती अशा पद्धतीने वाजली जाते. मी एकदा न थांबता दोन्ही लग्ग्या वाजवून दाखवते. तर आजच्या लग्गीमध्ये आपल्याला घिसाऱ्याची जागा बदलायची आहे. तो धा तर ऍड होतोच, परंतु आपल्याला घिसाऱ्याची जागा ही बदलायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण धातीन ताडा ताधीन धाडा धाडा इथे आपण ह्या धाला आपण घिसारा देत होतो. परंतु आजच्या लग्गीमध्ये आपल्याला सुरुवातीच्या धालाच घिसारा द्यायचा आहे. म्हणजे धातीन धाडा ताधीन धाडा. हा जो धाडा आहे ताधीन धाडा, सुरुवातीला आपण फक्त पूर्वार्ध पाहूया. धातीन धाडा पाहूया. धातीन धाडा. धा तीन थाप द्यायची नाहीये, फक्त तबल्यावर सेम ॲज अ लास्ट व्हिडिओ. धातीन धातीन धाडा धातीन धाडा धातीन धाडा. पहिल्या दहाला घिसारा धा तीन धा खुल्ला धा, म्हणजे मनगटाने साऊंड बंद करून येताना धा खुल्ला वाजवायचा आणि पुन्हा डग्ग्याच्या चाटीवर आपल्याला टिचकी वाजवायची आहे धा, अशा पद्धतीने. तर धातीन धाडा असा वाजेल. आणि ताधीन धाडा, यामध्ये ता धीन आपल्याला नॉर्मल वाजवायचं आहे आणि धावर आपल्याला वजन द्यायचंय. ता धीन धा, धीन पेक्षा आपल्याला धावर जास्त वजन द्यायचंय. ता धीन धा डा. तर पूर्ण बोल अशा पद्धतीने वाजेल. धातीन धाडा ताधीन धाडा धातीन धाडा ताधीन धाडा धातीन धाडा
अशा पद्धतीने आजचा हा प्रकार वाजतोय. तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसह, एका नवीन पद्धतीसह. तोपर्यंत रियाज करत राहा आणि तबलामय राहा. धन्यवाद.